नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याला थोडा उशीरच झालेला आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सिडको लॉटरीमधून जी EWS घरांची जी लॉटरी झाली 20 जुलै रोजी, तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या लोकांना EWSमधून घरं लागलेले आहेत त्यांच्यासाठी पुढं प्रोसेस काय असणार आहे, तसेच त्यांची LOI कधी येणार आहेत, तसेच LOIमध्ये काय असणार आहे आणि ही सर्व माहिती आपण एकदम सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहेत. तसेच LOI नक्की काय असतो, कसा असतो, तोही तुम्हाला मी सॅम्पल दाखवणार आहे. व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपण सिडको रिलेटेड लॉटरीचे नवनवीन व्हिडिओ तसेच माहिती देणारे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर आजचा व्हिडिओ चालू करण्याअगोदर ज्या लोकांना EWS कॅटेगरीमधून घर लागले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा, तसेच त्यांचं अभिनंदन. तर त्यांना आता LOI कसा येणार आहे किंवा LOI कसा असतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहूया. तर डिसेंबर 2025 ते मार्च 2026पर्यंत ज्या लोकांनी अर्ज केले होते त्यामध्ये LIG आणि EWS कॅटेगरीचे अर्जदार होते. परंतु आपल्याला जसं की माहीत आहे की कोर्ट केसमुळे LIGचे जे अर्जदार आहेत त्यांची लॉटरी ही मागे ठेवलेली आहे सिडकोने, आणि EWS कॅटेगरीच्या घरांची लॉटरी म्हणजे सोडत ही डिक्लेअर केलेली आहे. ती 20 जुलैला डिक्लेअर केली आणि आपल्याला खूप साऱ्या लोकांना, मला वाटतं 4,000च्या आसपास लोकांना घरही लागलेली आहेत सिडकोची. तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे की त्यांना LOI सिडकोकडून आलेला आहे की नाही आलेला आहे. तोपर्यंत आपण LOI हा कसा असतो ते आता आपण पाहूया. तर तुम्ही आता पाहू शकता, तुम्हाला सिडकोकडून तुमच्या पोर्टलवरती एक लेटर येईल ज्याला आपण लेटर ऑफ इंटेंट म्हणतो, म्हणजेच LOI. तर हे तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट येतं. तर हे तुम्हाला मी मागल्या लॉटरीमधलं एक सॅम्पल LOI तुम्हाला घेऊन आलेलो आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की तिथं तारीख असणार आहे, जसं की ह्या ठिकाणी 7 मार्च 2025ला LOI हा जनरेट झाला होता. हा 2024च्या लॉटरीतला आहे. तर तसंच तुमची आत्ताची डेट असणार आहे तिथं. त्याच्यानंतर त्याच्याखाली तुम्ही पाहू शकता 2. तर 2मध्ये ते कोणाला आलेलं आहे त्याचं पूर्ण नाव असणार आहे, ॲड्रेस असणार आहे आणि ईमेल ID असणार आहे. त्याच्यानंतर खाली सब्जेक्ट जो असणार आहे तो असा असणार आहे, लेटर ऑफ इंटेंट फॉर अलॉटमेंट ऑफ फ्लॅट टू द ॲप्लिकंट ऑफ सिडको मास हाऊसिंग स्कीम MH01 ऑक्टोबर 2024. तुमचं इथं डिसेंबर 2025 असणार आहे. त्याच्यानंतर रेफरन्समध्ये ऑनलाईन बुकिंग ऑन 10 जानेवारी 2025 अंडर माय प्रिफर्ड सिडको होम. तुमचं पण सेम असणार आहे. इथं फक्त ऑनलाईन बुकिंगची डेट ही चेंज होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, सर और मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर सक्सेस ॲज अ विनर इन द लॉटरी ड्रॉ हेल्ड ऑन डेट 19 फेब्रुवारी 2025 अंडर जनरल कॅटेगरी. म्हणजेच तुम्हाला घर लागल्याबद्दल इथं तुमचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे आणि तो लॉटरी ड्रॉ हेल्ड ऑन डेट 19 फेब्रुवारी 2025 मागला आहे. या ठिकाणी तुमचं 20 जुलै 2026 असणार आहे. तुमची ज्या कॅटेगरीमधून घर असणार आहे त्या कॅटेगरीचं इथं नाव असणार आहे. इन द अबो मेन्शन्ड स्कीम वी आर डिलाइट टू इश्यू द लेटर ऑफ इंटेंट फॉर द अलॉटमेंट ऑफ द फ्लॅट. द डिटेल्स ऑफ द फ्लॅट आर ॲज फॉलो. म्हणजे जी तुम्हाला लॉटरी लागलेली आहे त्याचा LOI तुम्हाला इथं दिलेला आहे आणि त्याची संपूर्ण माहिती तुमच्या फ्लॅटची खाली दिलेली आहे. त्यात आपण पुढीलप्रमाणे पाहूया. तर इथं लोकेशन अँड टाईप. तर तुमचं इथं लोकेशन असणार आहे, तुम्हाला कोणत्या लोकेशनला घर लागलेलं आहे. जसं खारघरला लागलं असेल, तळोजाला लागलं असेल, उडवेला लागलं असेल तर ती असणार आहे. कोणत्या टाईपचं आहे, EWS आहे की LIG आहे ते इथं असणार आहे. सेकंड कॉलममध्ये प्लॉट नंबर असणार आहे, म्हणजे तुमचा जो खारघर लोकेशन असेल किंवा कोणते लोकेशन तिथला कोणत्या प्लॉटमध्ये तुम्हाला लागलेला आहे ती डिटेल्स असणार आहेत. नंतर बिल्डिंग नंबर तुमचा, त्याच्यानंतर फ्लोअर आणि फ्लॅट नंबर, कोणत्या फ्लोअरला घर लागलेलं आहे आणि कोणता फ्लॅट नंबर आहे ते असणार आहे. त्याच्यानंतर रेरा कार्पेट एरिया जो तुम्हाला दिलेला आहे, जसं की हा LIG कॅटेगरीसाठी 27.12 होता त्यावेळी स्क्वेअर मीटर. तसेच कॉस्ट अँड प्राईससुद्धा ही जुनी आहे, 48,38,758. आत्ता जी लॉटरी आलेली आहे त्याच्यामध्ये 10% रिड्यूस होऊनच तुम्हाला प्राईस आलेली असणार आहे. म्हणजेच हीच प्राईस तुम्हाला 43 लाखाच्या आसपास असेल जर तुमचं घर खारघरला असेल तर. असं प्रत्येक लोकेशन वाईज त्याची प्राईस वेगळी असणार आहे. त्याच्यानंतर याच्या अगोदर एक तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी प्राईस दिलेली असते ती फक्त बेसिक प्राईस दिलेली आहे. याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, तसेच GST, तसेच ऑदर चार्जेस जे असतात ते इन्क्लुडेड नसतात. तर हे पूर्ण चार्जेस ॲड केल्यानंतर प्रत्येक लोकेशनला प्रत्येक घराची किती किंमत असणार आहे किंवा प्रत्येक फ्लोअरला वेगळी किंमत असते, फ्लोअर राईज लावलेला असतो. तसा EWSला फ्लोअर राईज नाही आहे, LIG कॅटेगरीसाठी आहे. तर या संपूर्ण डिटेल्स आहेत, प्रत्येक लोकेशनच्या फ्लॅटची संपूर्ण किंमत किती आहे, जेणेकरून तुम्हाला लोन घेताना तुम्ही ह्या 48 लाखाचं न घेता त्या सर्व स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे अमाऊंट ॲड करून लोन घेता येईल. तर ती रक्कम किती असणार आहे हे तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन सहित जी संपूर्ण किमती दिल्या आहेत ती तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आपण त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया, इथं त्यांनी स्टार दिलेला आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे द सेल प्राईस ऑफ द अबव फ्लॅट इज द इस्टिमेटेड प्राईस. म्हणजे ही जी प्राईस दिलेली आहे ती फक्त इस्टिमेटेड प्राईस आहे. अल्सो रेरा कार्पेट एरिया मेन्शन इन अँड अप्रॉक्सिमेट एरिया. म्हणजे जो रेरा कार्पेट एरिया दिलेला आहे 27 स्क्वेअर मीटर
तो पण ॲप्रॉक्सिमेट एरिया आहे, तो पण काही कन्फर्म नाही. बोथ प्राईज अँड रेरा कार्पेट एरिया आर सब्जेक्ट टू चेंज, म्हणजे दोन्हीसुद्धा चेंज होऊ शकतात. किंमत आणि एरिया दोन्हीसुद्धा चेंज होऊ शकतात. यू शॅल बी रिक्वायर्ड टू पे ऑदर ॲप्लिकेबल चार्जेस अँड गव्हर्नमेंट टॅक्स ॲज ॲप्लिकेबल. जसं मी तुम्हाला म्हटलं की ही फक्त बेसिक प्राईज आहे. याच्यामध्ये ऑदर चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST असे खूप सारे खर्च आहेत ते इथे ॲड केले नाही, ते तुम्हाला वेगळे असणार आहेत. तर आता आपण पाहूया याच्यानंतर खाली काय असणार आहे. तर आता खाली आहे, इट शाल बी नोटेड दॅट इन केस ॲन ॲप्लिकंट इज फाउंड टू हॅव प्रोव्हाइडेड रॉंग इन्फॉर्मेशन अबाउट द पोझेशन अंडर पोझेशन ऑफ एनी होम in an earlier SIDCO scheme, then LOI shall be treated as cancelled and all amount paid shall be forfeited. म्हणजे जर या अगोदर तुम्हाला जर सिडकोचं घर लागलेलं असेल, जरी ते तुमचं अंडर कन्स्ट्रक्शन असेल किंवा पोझेशन झालं नसेल किंवा अंडर पोझेशन असेल, परंतु जर तुम्ही परत जर लॉटरीला अप्लाय केला असेल आणि जर तुम्हाला घर लागलेलं असेल, तर त्या घराचा म्हणजेच नवीन घराचा LOI हा पूर्णपणे कॅन्सल केला जाईल आणि जी तुम्ही अमाऊंट भरली असेल, जसं EWSमधून 75,000 भरली असेल, तर ती पूर्णपणे फॉरफिट होणार आहे, म्हणजे ती तुम्हाला रिफंड मिळणार नाही. त्यामुळे जर तुमचं पहिलं जर घर असेल ऑलरेडी सिडकोमध्ये, तर परत अप्लाय करू नका. त्यासाठी सुद्धा काही टर्म्स अँड कंडिशन आहेत. EWSला काही ऑल ओव्हर इंडियामध्ये घर नसलं पाहिजे स्वतःच्या नावावर आणि LIGसाठी नवी मुंबईमध्ये घर नसलं पाहिजे. असे काही क्रायटेरिया आहे, ते तुम्ही पाहूनच अर्ज करा. नंतर बेस्ड ऑन द डॉक्युमेंट सबमिटेड बाय यू, a scrutiny process will be conducted. If you are found eligible during a scrutiny, a confirmation letter will be sent to you regarding the payment of the confirmation fee, which is equal to the booking amount. म्हणजेच तुमचे आता सर्व डॉक्युमेंट चेक होतील आणि जर तुम्ही यामध्ये इलिजिबल राहिला, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही इश्यू आला नाही, तर तुम्हाला एक कन्फर्मेशन लेटर येईल. ते अंदाजे 15 दिवसाच्या आसपास तुम्हाला मिळतं LOI मिळाल्यानंतर. यू आर रिक्वायर्ड टू पे 1,50,000 टुवर्ड्स अँड कन्फर्मेशन अमाऊंट विथिन 15 days ऑफ रिसिविंग द कन्फर्मेशन लेटर. जसं की तुम्हाला सांगितलं होतं की हे जे लेटर आहे ते LIGचं आहे, त्यामुळे इथं 1.5 लाख अमाऊंट दाखवत आहे. परंतु तुम्ही EWSमधून जर लॉटरी जिंकला असाल, तर तुम्हाला तिथं 75,000 रुपये 15 दिवसाच्या आत तुम्हाला भरावे लागतील. कधी LOI नंतर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर जनरेट होईल आणि ते लेटर जसं तुम्हाला मिळालं त्याच्यानंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आत परत 75,000 रुपये भरावे लागतात. तुम्ही ऑलरेडी बुकिंग अमाऊंट म्हणून 75,000 भरले असाल आणि तुम्हाला त्याचं LOI इश्यू झाला आणि त्याच्यानंतर जर कन्फर्मेशन लेटर आलं, तर तुम्हाला परत 75,000 रुपये भरावे लागणार आहेत. फेलर टू पे द कन्फर्मेशन अमाऊंट विथिन द स्टिम्युलेटेड टाईम विल रिझल्ट इन द कॅन्सलेशन ऑफ द LOI. जर तुम्ही ते कन्फर्मेशन अमाऊंट जर भरली नाही, तर तुमचं घर हे कॅन्सल होणार आहे, म्हणजेच LOI कॅन्सल होणार आहे. इन सच केसेस द बॅलन्स अमाऊंट विल बी रिफंडेड आफ्टर डिडक्टिंग द ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस ऑफ 5,000 प्लस ॲप्लिकेबल GST. म्हणजे जर असं केस झाली, जर तुमचं जर घर जर कॅन्सल करायची जर वेळ आली, तर त्या ठिकाणी तुमच्या 75,000 पैकी 5,000 रुपये डिडक्ट होतील प्लस GST, म्हणजेच एक 1,500 रुपये अजून GST पकडा, ते डिडक्ट होऊन तुम्हाला एक 68,000च्या आसपास अमाऊंट फक्त रिफंड होईल. द अलॉटमेंट लेटर विल बी इश्यूड ओनली अपॉन रिसिप्ट ऑफ द कन्फर्मेशन फी. म्हणजे अलॉटमेंट लेटर आहे ते तुम्हाला कन्फर्मेशन फी मिळाल्यानंतरच तुम्हाला जनरेट होईल. म्हणजेच या ठिकाणी क्रम समजून घ्या. तुम्हाला पहिला LOI जनरेट होणार आहे, LOI नंतर तुमचे डॉक्युमेंट चेक होतील, त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर जनरेट होणार आहे, त्याच्यानंतर कन्फर्मेशन फी भरल्यानंतर तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर जनरेट होणार आहे. अलॉटमेंट लेटरमध्ये संपूर्ण डिटेल्स असतात, की हप्ते कधी असणार आहेत, किती असणार आहेत, हे सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये असतात. दिस अलॉटमेंट लेटर विल इन्क्लूड डिटेल्स ऑफ ऑल द इन्स्टॉलमेंट पेमेंट अलॉंग विथ द शेड्यूल ऑफ द पेमेंट ड्यू डेट्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या अलॉटमेंट लेटरमध्ये तुमचं डेट वाईज किती पेमेंट असणार आहे, किती इन्स्टॉलमेंट असणार आहे, ते सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये असतात. तर नेक्स्ट आपण पॅरा पाहणार आहोत. प्लीज विजिट द FAQ section on the booking portal on our website www.sidcohomes.com for the online application of mortgage NOC process and its charges. म्हणजे जर तुम्हाला घर लागल्यानंतर जर काही लोन करायचं असेल, तर त्यासाठी NOCची प्रोसेस कशी असणार आहे त्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की FAQ प्रोसेस सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही चेक करा. पण मीही याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे की NOC कसा जनरेट करायचा आणि लोनसाठी कसं अप्लाय करायचं, यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला खरंच याबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल की NOC कसा जनरेट करायचा, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, तसं मी व्हिडिओ बनवतो. दिस पोर्टल विल बी अ सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ऑल युअर अकाउंट रिलेटेड अपडेट्स. म्हणजे हे जे वेबसाईट दिलेली आहे www.sidcohomes.com ही सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट असणार आहे. तुम्ही दुसऱ्यांना कोणालाही विचारायची गरज नाही, इथं सर्व डिटेल्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. In case you wish to apply for home loan, then please visit the bank of your choice empaneled by SIDCO. यात त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला होम लोन अप्लाय करायचं असेल, तर तुम्ही कोणत्याही बँककडे जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता, पण ती बँक सिडकोकडे एम्पॅनल्ड असली पाहिजे. मोस्टली सर्व नॅशनल बँका या सिडकोकडे एम्पॅनल्ड आहेत. SBI, ICICI, HDFC अशा खूप साऱ्या मोठ्या बँका तिथे एम्पॅनल्ड झालेल्या आहेत. In case you desire to cancel the booking, an amount mentioned the table hereunder would be deducted and the balance amount payable shall be refunded to you without interest within 90 days from the date of receipt of your letter requesting to cancel the said booking.
जर तुम्हाला हे घरचं कॅन्सल करायचं असेल की तुम्हाला नाही घ्यायचं तर त्या ठिकाणी तुमचे पैसे तुम्हाला रिफंड होणार आहेत, परंतु काही डिडक्शन होऊन ते डिडक्शन काय होणार त्याचा एक सेपरेट टेबल आहे, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. ते पैसे तुम्हाला 90 दिवसाच्या आत मिळणार आहेत, परंतु त्याच्यावर तुम्हाला कोणताही इंटरेस्ट मिळणार नाही. तर हे 90 दिवस सांगितलेलं आहे. पहिला जो अनुभव होता तो खूप वाईट होता, 6-6 महिने लागायचे, परंतु आता ते 10 ते 15 दिवसात तुम्हाला पैसे नॉर्मली मिळतात. तर त्याच्यानंतर आता आपण पुढं पाहूया. तर या टेबलवर आपण अगोदरही व्हिडिओ बनवला होता, ज्यावेळी सिडकोची लॉटरी थांबली होती आणि काही कारणास्तव कोर्ट केसमुळं सर्व अडचणीत होती. त्यावेळी आपण ह्याबद्दल माहिती दिली होती की तुम्ही घर कसं कॅन्सल करू शकता किंवा तुमच्याकडे काय काय ऑप्शन आहेत याच्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तरी पुन्हा एकदा आपण पाहूया. आफ्टर पेमेंट ऑफ बुकिंग अमाऊंट अँड इश्युअन्स ऑफ LOI, म्हणजे ज्या स्टेजला आता तुम्ही आहात की तुम्ही बुकिंग अमाऊंट भरलेली आहे आणि LOI तुम्हाला इश्यू झालेला आहे, तर त्या ठिकाणी जर तुम्हाला घर कॅन्सल करायचं असेल तर तुमचे फक्त 5,000 रुपये डिडक्ट होणार आहेत, जे तुम्ही बुकिंग अमाऊंट भरले आहे त्याच्यामधून. आणि GST जो आहे 1,000-1,500 रुपये काय असेल तो एक डिडक्ट होणार आहे. म्हणजे जर तुम्ही 75,000 भरले असाल तर तुम्हाला एक 68,000 ते 69,000 पर्यंत तुमच्या अकाउंटला रिफंड येतो. त्याच्यानंतर आफ्टर पेमेंट ऑफ कन्फर्मेशन अमाऊंट अँड बिफोर इश्युअन्स ऑफ अलॉटमेंट लेटर, म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, LOI आला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, कन्फर्मेशन अमाऊंटसुद्धा तुम्ही जर भरली आणि अलॉटमेंट लेटर तुम्हाला येण्याच्या अगोदर जर तुम्ही घर कॅन्सल केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मेशन अमाऊंट सर्वच्या सर्व तुम्हाला रिफंड होणार आहे. म्हणजे 75,000 जी भरली आहे ती तुम्हाला संपूर्ण रिफंड होणार आहे, परंतु जी बुकिंग अमाऊंट जी भरली होती पहिली 75,000 त्याच्यामधले 5,000 रुपये डिडक्ट होतील आणि GST काय 1,000 जसं तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला रिफंड होईल. म्हणजेच तुम्हाला 75,000 तर मिळतीलच, प्लस जे तुम्ही बुकिंग अमाऊंट भरली होती त्याच्यामधले 68,000 ते 69,000 तुम्हाला मिळतील, बाकी तुमचे डिडक्ट होतील. त्याच्यानंतर आफ्टर इश्युअन्स ऑफ द अलॉटमेंट लेटर, म्हणजे जर तुम्हाला अलॉटमेंट लेटर जर सिडकोने इश्यू केलं आणि त्यानंतर जर तुम्ही घर कॅन्सल केलं तर त्या ठिकाणी टोटल बुकिंग अमाऊंट पे विल बी फॉरबिडेड, म्हणजे तुमचे जे 75,000 रुपयाची बुकिंग अमाऊंट होते ते पूर्णपणे तुमचे मिळणार नाहीत. त्याच्यानंतर कन्फर्मेशन अमाऊंट विल बी रिफंडेड, म्हणजे तुमची जी कन्फर्मेशन अमाऊंट होते 75,000 रुपये ते तुम्हाला पूर्णपणे मिळतील, फक्त तुमचे बुकिंग अमाऊंट तुम्हाला मिळणार नाही. आणि जर तुम्ही इन्स्टॉलमेंटचं पेमेंट केलं असाल तर त्या ठिकाणी तुमच्या इन्स्टॉलमेंटमधले 10% रक्कम ही तुमची डिडक्ट होणार आहे आणि GSTसुद्धा त्याच्यावरती डिडक्ट होणार आहे. म्हणजे समजा जर तुम्ही 10 लाख रुपये जर इन्स्टॉलमेंट भरला असाल आणि बुकिंग अमाऊंट 75,000 आणि कन्फर्मेशन अमाऊंट जर 75,000 जर भरले असाल, म्हणजेच तुम्ही टोटल अमाऊंट भरले असाल 11,50,000 रुपये, तर या ठिकाणी तुम्हाला जे 10 लाख रुपये आहेत त्याच्यामधले 10% म्हणजेच 1 लाख तुमचे मायनस होतील, म्हणजे तुम्हाला 9 लाख रुपये मिळतील. तसेच GSTसुद्धा मायनस होईल, म्हणजे 9 लाखाच्या आतमध्येच तुम्हाला काही ते अमाऊंट भेटेल आणि जी तुमची जी 75,000 रुपये जे बुकिंग अमाऊंट होती ती पूर्णपणे मिळणार नाही तुम्हाला, फक्त कन्फर्मेशन अमाऊंट 75,000 रुपये तुम्हाला मिळतील. तर हा पूर्ण टेबल आहे. जर तुम्हाला घर कॅन्सल करायचं असेल तर ही पूर्ण आपण एक्सप्लेन केलं आहे. अजून जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता, त्याच्यामध्ये आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती एक्सप्लेन केलेली आहे. इन द इव्हेंट ऑफ कॅन्सलेशन ऑफ द बुकिंग ऑफ द फ्लॅट, द अलॉटी शाल सीज टू हॅव एनी राईट, टायटल, इंटरेस्ट अँड द क्लेम ऑफ एनी नेचर वुडसएव्हर इन द सेड फ्लॅट, म्हणजे जर तुम्ही घर कॅन्सल केलं तर तुमचा कोणताही तिथं अधिकार राहणार नाही. अँड कॉर्पोरेशन शाल बी इंटाइल्ड टू डील विथ द सेम इन द मॅनर इट डीम्स फिट अँड प्रॉपर, आणि कॉर्पोरेशन जे डिसिजन घेईल, जे फिट असेल ते डिसिजन घेईल. On cancellation after the issuance of the allotment letter, all the taxes included in the consideration amount shall not be refunded to the allottee by the corporation. म्हणजे जर तुमचं घर कॅन्सल केलं कधी अलॉटमेंट लेटर इश्यू झाल्यानंतर तर त्याच्यानंतर जे पण तुम्ही टॅक्सेस भरले असेल ते तुम्हाला रिफंड होणार नाहीत. त्याच्यानंतर ॲप्लिकंट अंडर द EWS कॅटेगरी आर इलिजिबल फॉर 2.5 लाख सबसिडी अंडर द PMOY स्कीम. म्हणजे जर तुम्ही EWS कॅटेगरीमधून जर फॉर्म भरला आहे तर तुम्हाला 2.5 लाख रुपये सबसिडी मिळणार आहे. याबद्दल सुद्धा आपण त्या संपूर्ण किमतीबद्दल जो व्हिडिओ बनला त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. यानंतर अलॉटी अवेलिंग द PMOY सबसिडी आर नॉट एलिजिबल फॉर द CLSS ऑफर्ड बाय द बँक. म्हणजे जर तुम्ही इथून जर ही PMOY स्कीमचा जर फायदा उचलला तर तुम्हाला CLSS स्कीमचा फायदा उचलता येणार नाही. If any EWS PMOY allotee is found to have availed benefit under the CLSS scheme, their allotment letter will be cancelled and the agreement shall not be executed. जर तुम्ही CLSS स्कीमचा जर याच्या अगोदर जर फायदा घेतला असेल तर तुमचं LOI लेटर इथं कॅन्सल होणार आहे, तुमचं घरसुद्धा कॅन्सल होणार आहे. You will be notified about the agreement process after the receipt of full and final payment towards the allotment of flat. To execute the agreement, you shall be required to visit our office with private appointment with all the original documents uploaded at the time of application. याच्यानंतर तुमचं संपूर्ण पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ॲग्रीमेंटसाठी बोलवलं जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करावी लागेल आणि ॲप्लिकेशन करताना जे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला ऑफिसला घेऊन जावं लागेल. याच्यानंतर खाली त्यांनी नंबर दिलेला आहे फॉर एनी टाईप ऑफ हेल्प अँड असिस्टन्स. जर तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही इथं नंबर दिलेला आहे 99 30 87 0000. या नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता, काही डाऊट त्यांना विचारू शकता किंवा तिथं तुम्हाला
ईमेल आय डीसुद्धा दिसत असेल customercare@sidcohomes.com या कस्टमर केअरच्या आय डीवरती तुम्ही काही मेलसुद्धा करू शकता काही शंका असतील तर. यानंतर शेवटच्या पेजवरती तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिला जाईल. ॲप्लिकंटचं नाव दिलेलं असतं, लोकेशन दिलेलं असतं कुठं तुम्हाला घर लागलेलं आहे ते. त्याच्यानंतर कॅटेगरी तुमची जनरल SC ST काय असेल ती दिली जाईल. त्याच्यानंतर तुमचं कोणतं घर लागलेलं आहे ते सुद्धा इथं माहिती दिलेली असेल आणि कोणत्या राऊंडमध्ये लागलेलं आहे, म्हणजे पहिल्या राऊंडला लागले, दुसऱ्या राऊंडला लागले, त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. काही शंका असतील, काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्हाला LOI मिळालं की नाही याच्याबद्दलसुद्धा कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.